Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. मुंबई महानगरपालिकेत एमआयएम पक्षाच्या गटनेतेपदी हिंदू नगरसेवकाला संधी देत असदुद्दीन ओवैसींनी नवा राजकीय डाव टाकलाय। बीएमसी निवडणुकीत एमआयएमने एकूण 8 जागा जिंकल्या होत्या। त्यामध्ये वार्ड क्रमांक 140 मधून विजय उबाळे हे निवडून आले होते। पेशाने शिक्षक असलेल्या विजय उबाळेंची आता लॉटरी लागली आहे। शिक्षक, नगरसेवक आणि आता थेट मुंबईत एमआयएमचे गटनेते म्हणून निवडले गेलेल्या विजय उबाळेंची चांगलीच चर्चा रंगली आहे। खिशात पैसे नसताना निवडणूक लढवणारे विजय उबाळे नेमके कोण आहेत आणि असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लिम नगरसेवकाला डावलून हिंदू नगरसेवकाला गटनेता करणं याचे कोणते राजकीय अर्थ आहेत तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे। मुंबई महानगरपालिकेत एमआयएमने 8 जागा जिंकल्या आहेत। नगरसेवकांची नोंदणी केल्यानंतर एमआयएमने विजय उबाळेंची बीएमसीच्या गटनेतेपदी निवड केली। खैरुनिसा खान यांना प्रभाग समितीवर तर जमीर कुरेशींना स्थायी समितीवर संधी देण्यात आली आहे। ओवैसींच्या सूचनेनंतर हा निर्णय घेतल्याचं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पोस्ट करताना म्हटलंय। विजय उबाळेंना गटनेतेपदाची संधी देत ओवैसींनी दलित मतांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। संभाजीनगर महानगरपालिकेत सुद्धा एमआयएमने केवळ मुस्लिम मतांच्या भरोश्यावर न राहता अनेक हिंदू उमेदवारांना तिकीटं दिली होती। त्यातले काही उमेदवार निवडून सुद्धा आलेत। तोच फॉर्म्युला ओवैसींनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही वापरला। आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत दलित मुस्लिम समीकरण जुळवण्याचे एमआयएमचे प्रयत्न असल्याचंही काही जाणकारांचं मत आहे। पण ज्यांची एमआयएमच्या गटनेतेपदी निवड झाली ते विजय उबाळे नेमके कोण आहेत यावरही नजर टाकूयात। एमआयएमकडून नगरसेवक आणि त्यानंतर गटनेते झालेले विजय उबाळे हे गोवंडीत खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात। मुंबईच्या सोमया कॉलेजमधून बीएससीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी कोचिंग सुरू केली होती। 2012 सालापासून ते खाजगी शिकवणी चालवतात। गणित या विषयात विशेष हातखंडा असल्याने अनेक विद्यार्थी त्यांच्या वर्गात गर्दी करतात। शिवाजीनगर मानकुरमध्ये शिक्षक म्हणून काम करत असल्याने विजय उबाळे हे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चांगलेच प्रसिद्ध झालेत। जात धर्म न पाहता काम करणाऱ्या विजय उबाळेंवर असदुद्दीन ओवैसी यांची नजर पडली। त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी विजय उबाळेंनी एमआयएममध्ये प्रवेश केला। त्यानंतर ओवैसींनी त्यांना मुंबई महानगरपालिका निवडणूक लढण्याच्या सूचना केल्या, परंतु त्यांच्याकडे यावेळी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते। मतदानाच्या 2 दिवसांच्या आधी ओवैसींनी गोवंडीत जी सभा घेतली त्यातून विजय उबाळेंच्या निवडीसाठी वातावरण निर्माण झाल्याचं सांगितलं जातं। विजय उबाळेंनी 16 उमेदवारांना पराभूत करून 4945 इतकी मतं मिळवली, जी एकूण मतांच्या 20% पोहोचते। त्यामुळे आता विजय उबाळेंना संधी दिल्याचा एमआयएमला पुढच्या काळात तोटा होणार की फायदा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।